हेलो फ्रेंड्स, मैं फरीदा। आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि सर्व इंटर्न्स, सर्वात पहिल्यांदा मी आपल्या महाराष्ट्रात नव्याने सुरू होणाऱ्या विधिविधान इंटर्नशिप या उपक्रमाचं विधिवत उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो। आणि जे सगळे 10 इंटर्न्स पहिल्या बॅचमध्ये या ठिकाणी आले आहेत त्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो। खरं म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम हा या ठिकाणी आपल्या विभागाने हातामध्ये घेतला। मी विभागाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि मगाशी जसं सांगितलं की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आपण सीएम इंटर्न्स हा एक कार्यक्रम सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये एकूणच आमची जी युवा पिढी आहे यांचा शासनाशी थेट संबंध यावा, शासन प्रशासन कसं चालतंय याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांना घेता यावा आणि त्यांच्याकडे काही फ्रेश आयडियाज असतात त्या आयडियाजचा शासनामध्येही उपयोग व्हावा अशा प्रकारच्या हेतूने आपण तो जवळपास 11 महिन्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता। अजूनही सीएम फेलोज जे आहेत ते काम करतायत, वेगवेगळ्या भागामध्ये काम करतायत। खरं म्हणजे मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की या फेलोजने अतिशय चांगलं काम मागच्या काळामध्ये केलं आणि विशेषतः आज आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र हा एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल झालेला आहे आणि जी महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी आहे, आपल्याला कल्पना असेल नुकतंच आउटलुकने एक सर्व्हे केला आणि त्यात सांगितलं की देशामध्ये सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहे आणि द बेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम इज ऑल्सो इन महाराष्ट्र। पण ही जी स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केली होती या पॉलिसीचा ड्राफ्ट हा सीएम फेलोजने तयार केला होता। किंवा आपल्याला मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळं याच्या संदर्भात एक आपण फार डायनामिक प्लॅटफॉर्म मॉनिटरिंगचा तयार केला होता ज्याला प्राईम मिनिस्टर्स इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला। तो प्लॅटफॉर्म देखील आमच्या सीएम फेलोजने तयार केला होता। म्हणजे एकूणच ज्यावेळेस अशा प्रकारे आपले जे काही युवा आहेत, यंग माइंड्स आहेत, हे जेव्हा शासनासोबत काम करतात त्यावेळी त्यांना तर त्यातनं निश्चितपणे खूप मोठा एक्सपिरियन्स मिळतो, पण त्यासोबत शासनाला देखील त्यांच्या नवीन आयडियाजचा, त्यांच्या विचारांचा एक फायदा या ठिकाणी मिळत असतो। आणि मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे हा याकरता महत्वाचा आहे की मगाची प्रास्ताविकात जसं सांगण्यात आलं की विशेषतः कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या कायद्याच्या मागचं प्रिन्सिपल समजतं, ज्युरिस्प्रुडन्स समजतो, परंतु कायदा तयार कसा झाला हे मात्र आपल्याला समजत नाही। आपण कायद्याचं इंटरप्रिटेशन समजून घेतो, पण तो कायदा तयार कसा होतो, त्याच्या पाठीमागे काय भूमिका असते, त्याच्या पाठीमागे काय सिस्टीम असते या संदर्भातली माहिती मात्र अनेक वेळा आपल्याला मिळत नाही। मी देखील 5 इयर कोर्सचा स्टुडंट होतो आणि मी देखील लॉ ग्रॅज्युएट आहे, पण मलाही कायदा तयार कसा होतो हे विधानसभेमध्ये आल्यानंतर समजलं, ते काही कॉलेजमध्ये कधी मला शिकता आलं नाही। आणि मला असं वाटतं की हे जर आपल्याला समजलं तर त्यातनं एक आपलं नॉलेज जे आहे ते एनरिच होतं आणि विशेषतः कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना त्याचा एक विशेष फायदा हा आपल्याला या पद्धतीचा होत असतो। आज आपल्याला कल्पना आहे की एक कायदा तयार करायचा तर तो करत असताना तो इतर कायद्यांवर अधिक्षेप करणार नाही याचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये कुठली अँबिग्युइटी राहणार नाही त्याचं आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, त्याचे रूल्स स्वयंस्पष्ट झाले पाहिजेत या संदर्भात आपल्याला लक्ष ठेवावं लागतं। त्यामुळे अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळी जे सुप्रीम कोर्टने दिलेले निर्णय आहेत ते निर्णय काय आहेत हे विचारात घेऊन आपल्याला तो कायदा तयार करावा लागतो। त्यामुळे ही सगळी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस समजून घेणं, त्याचा भाग होणं ही देखील मला असं वाटतं की एक अतिशय महत्वाची अशा प्रकारची बाब आहे। आणि आज या इंटर्नशिप प्रोग्रामच्या माध्यमातून जे 10 विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत या 10 विद्यार्थ्यांना निश्चितपणे या सगळ्या प्रोसेसचा भाग होता येईल आणि आपल्याला देखील व्हॉट गोज बिहाइंड हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगली संधी यातनं मिळालेली आहे की आपल्याला
कायद्याच्या संदर्भातलं आपलं जे काही ज्ञान आहे आणि शेवटी एकदा कायदे कसे तयार होतात हे जर आपल्या लक्षात आलं तर कुठलाही कायदा इंटरप्रिट करताना जसं आपण म्हणतो की कारणे आणि उद्देश हा कायद्याचा एक आत्मा असतो. तो जरी कायद्याचा भाग नसला तरी देखील व्हॉट इज द विल ऑफ लेजिस्लेचर हे आपल्याला त्या कारणे आणि उद्देशातनं त्या ठिकाणी लक्षात येतं. तसंच आपल्याला समजा एखादा कायदा बनतो कसा या संदर्भातलं तत्व जर लक्षात आलं तर मला असं वाटतं की तो कायदा समजणं त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे अधिक सोपं होऊ शकतं. आणि म्हणून केवळ कायदा बनवणं एवढंच नाही तर एकूणच हे डिपार्टमेंट कसं चालतं याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, किती वेगवेगळ्या प्रकारचे ओपिनियन्स त्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात, अशा अनेक गोष्टी या मी असं म्हणेन की लॉ अँड ज्युडिशरी हे एक प्रकारचं सरकारचं बॅकबोन आहे किंवा लेजिस्लेचरचं बॅकबोन आहे. आणि ही जी काही आपल्या संविधानाने एक अतिशय सुंदर व्यवस्था उभी केली आहे की ज्या व्यवस्थेमध्ये आपण एक चेक अँड बॅलन्स देखील ठेवला आहे पण आपल्या एक सेपरेशन ऑफ पॉवर्स देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी या ठिकाणी निश्चितपणे असणार आहेत. आणि ही जी काही इंटर्नशिप आता सुरू झालेली आहे फर्स्ट बॅचचे जे काही विद्यार्थी आहेत मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय महत्वाची स्क्रुटिनीची सिस्टीम आपण उभी केली होती. जवळपास 600 ऍप्लिकेशन्स आपल्याकडे होते त्यातले 10 लोक हे आपण या ठिकाणी निवडले आहेत. म्हणजे निश्चितच मला असं वाटतं की बेस्ट ऑफ द पीपल हॅव कम हिअर. त्यामुळे 10ही आमच्या विद्यार्थ्यांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे जे काही 6 आठवडे तुम्हाला मिळणार आहेत यात जेवढं जास्तीत जास्त शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा. शेवटी ज्यांचे लेक्चर्स देखील होणार आहेत त्यांना एक प्रॅक्टिकल अनुभव आहे. आपल्याला कल्पना आहे की लॉ हा नुसता पुस्तकातला असून चालत नाही. इट्स अ अप्लाइड अशा प्रकारची ही मेकॅनिझम आहे. आणि जोपर्यंत तो अप्लाइड पार्ट आपण समजून घेणार नाही तोपर्यंत नुसतं पुस्तकातला एखादं कलम आपल्याला माहिती असणं यातनं ऍक्च्युअल आपल्याला त्या लॉचं इंटरप्रिटेशन आणि त्याचा पुढे जो एक वकील म्हणून आपल्याला त्याचा जो फायदा घ्यायचा आहे तो आपल्याला निश्चितपणे घेता येणार नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे की अनेक अनुभवी लोकांचं जे काही लेक्चर या ठिकाणी होणार आहे त्याचा देखील फायदा आपल्याला निश्चितपणे मिळेल. आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये म्हणजे कोणी प्रॅक्टिस करेल, कोणी लिगल फर्म काढेल, कोणी सॉलिसिटर फर्म काढेल, कोणी एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरीला देखील जाऊ शकेल. या सगळ्या याच्यात एक तुमच्या नॉलेजमध्ये एनरिचमेंट या 6 आठवड्याच्या अनुभवाने या ठिकाणी निश्चितपणे होईल. आणि आम्हालाही पहिल्या बॅचच्या अनुभवातनं ही इंटर्नशिप अधिक आपल्याला चांगली कशी करता येईल या संदर्भातले अनुभव देखील आम्हाला मिळतील. आणि त्यातनं आम्ही अजून भविष्य काळामध्ये कशी इम्प्रूव्ह करता येईल याचा प्रयत्न करू. पण मी आपल्या विधी विधान विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक खूप चांगली संकल्पना आजपासून महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करता आहात. याचा विस्तार पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. अजून अधिक विद्यार्थ्यांना आपल्याला कसं अकोमोडेट करता येईल हा देखील आपल्याला विचार करावा लागेल. आणि अर्थातच मगाशी तुम्ही सांगितलं कदाचित मला असं वाटतं 24 तारखेपर्यंत 24 फेब्रुवारीपर्यंत आपण हे चालवणार आहोत. तर 24 तारखेला आपलं अधिवेशन देखील सुरू होत आहे. त्यामुळे निश्चितपणे या बॅचला ऍक्च्युअल अधिवेशन बघण्याचा देखील आपण त्या ठिकाणी जी काही संधी आहे ती संधी आपण निश्चितपणे दिली पाहिजे. कारण अल्टिमेटली जो ड्राफ्ट होतो त्याच्यावर काय चर्चा होतात या देखील पाहणं हे मला असं वाटतं ते दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्यामुळे ते देखील बघण्याची संधी मिळाली पाहिजे. विशेषतः अनेक कायद्यांच्या संदर्भात चर्चा होते पण आपले जे फायनान्शियल कायदे आहेत विशेषतः अप्रोप्रिएशन बिल आहे या अप्रोप्रिएशन बिलच्या संदर्भात कधीच कोर्टात केस होत नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ही पद्धती किंवा त्याच्यावर काही न्याय निर्णय हे फारसे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पण अप्रोप्रिएशन बिल हे अत्यंत महत्वाचं बिल आहे. त्याच्यामुळे ते कसं तयार होतं हे देखील आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. व्हॉट गोज इन टू इट. कारण अप्रोप्रिएशन बिल ही शासनाच्या तिजोरीची चावी असते. जोपर्यंत शासनाच्या तिजोरीतनं एकही पैसा अप्रोप्रिएशन बिल हे पास झाल्याशिवाय आणि त्याला गव्हर्नमेंटचा असेंट मिळाल्याशिवाय आपल्याला एकही पैसा तिजोरीतला खर्च करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या या ज्या सिस्टीम्स आहेत त्याही समजून घेणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे.
एक खूप चांगली सुरुवात झाली आहे. मी आमचे जे 10 इंटर्न्स आहेत यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ज्या दिवशी तुमचं इंटर्नशिपचा कालावधी संपेल, यू विल फील लकी. तुम्हाला असं वाटेल की आम्हाला काहीतरी चांगलं मिळालेलं आहे, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून ते इथं तुम्ही जरूर घेऊन जावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा या चांगल्या उपक्रमाकरता आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है? तो आप RTI SKK एजेंसी से संपर्क करें. RTI SKK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं. उठाए फोन और लगाएं कॉल 9769025411.